कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं मोठ्या दिमाखात लोकार्पण होत असून मागच्या 42 वर्षांपासून सुरू असलेल्या मागणीला यश मिळालंय। खरं तर कोल्हापुरात सर्किट बेंचची स्थापना व्हावी यासाठी मोठा संघर्ष कोल्हापूरकरांनी उभारला। त्यांच्या या मागणीला अखेर यश मिळाल्यानं कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांमध्ये नागरिकांना यासाठी मुंबईला जाण्याची गरज नाही। त्यामुळे कोल्हापूर आणि आसपासच्या या 6 जिल्ह्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। नमस्कार, मी बार्शी येथे राहणारा ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर। मी या कोल्हापूर नगरीमध्ये 1992 ला दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे। 92 ते 95 माझं कर्मभूमी, माझं पहिलं पोस्टिंग इथं असल्यामुळं मला हा फार जिव्हाळ्याचा प्रश्न मी जवळून पाहिलेला आहे। इथल्या सिनियर वकील मंडळी त्या काळात मी न्यायाधीश असताना भेटायला यायचे आणि सांगायचे आमचं आज आंदोलन आहे, आज कोर्टाचे कामकाज बंद आहे, आम्हाला सहकार्य करा। हा जो लढा आहे 42 वर्षापासूनचा तो मला प्रत्यक्ष पाहण्यात आलेला असल्यामुळं या नागरिकांना 6 जिल्ह्यातल्या लोकांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम आदरणीय न्यायमूर्ती जस्टिस भूषण गवई साहेब यांच्याकडून मिळालं। आणि योगायोग बघा, हा छत्रपती शाहू महाराजांच्या ह्या पवित्र जिल्ह्यामध्ये भूषण गवई साहेबांचं, ज्यांच्या पाठीमागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे, अशा व्यक्तींच्या हस्ते आज लोकार्पण होतंय। यामुळं एक मनस्वी आनंद झालेला आहे। आता या सर्किट बेंचच्या रूपानं या सर्वसामान्य माणसाचे जे सेकंड अपील असतात किंवा जे जीवाभावाचे प्रश्न असतात हे सुटायला मदत होणार आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आज रोजी 4 न्यायाधीशांची नियुक्ती झालेली आहे। त्यापैकी हे दोन्ही न्यायाधीश जे आहेत, जस्टिस चपळगावकर साहेब आणि जस्टिस दिघे साहेब, हे लातूरचे आहेत। हे मराठवाड्याशी संपर्क आलेले लोक आहेत, म्हणजे तळागाळाची माहिती असणारे लोक आहेत। तसेच त्यांना ट्रायल कोर्टामध्ये काय चालतं, कशा स्वरूपाचे कामं चालतात याची चांगली माहिती असल्यामुळं सेकंड अपिलाची कामं, त्याचप्रमाणे हे फौजदारी खटले अनेक वर्षांपासून तुंबून राहिलेले आहेत। अनेक लोक केवळ जामीन मिळाला नाही म्हणून जे कोर्टामध्ये अडकून पडलेले आहेत, त्यांचे खटले अडकून पडलेले आहेत किंवा जे तुरुंगामध्ये आहेत कच्चे कैदी वगैरे, त्यांना सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी मदत होणार आहे। अनेक लोकांना मुंबईला जाणं शक्य नव्हतं, खर्चिक होतं, वकील नेमणं शक्य नव्हतं। त्या लोकांना इथले कोल्हापूरचे म्हणजे मोठ्या मनाची मोठी माणसं आहेत, हे नक्कीच अल्प दरात, स्वस्तामध्ये, कमी वेळेत चांगल्या प्रकारचा न्याय देतील अशी मला निश्चितपणे खात्री आहे। मी 3 वर्ष इथं राहिलेलो आहे। इथल्या लोकांचा स्वभाव मला माहिती आहे, इथल्या वकिलांचा स्वभाव माहिती आहे। खूप मोठ्या मनाची माणसं आहेत, खूप चांगली माणसं आहेत, खूप सहकार्याची माणसं आहेत। यांच्याकडून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल आणि सर्वात शेवटी मी निश्चितपणे या महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं भूषण असणाऱ्या जस्टिस भूषण गवई साहेबांचे धन्यवाद मानतो। आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये हे खंडपीठ आम्हाला मिळालं, आम्हाला न्याय मिळाला, आपले शतशः धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।